आणि संडे स्पेशल मी आज जेवायला काय बनवणार आहे ह्याचा फुल व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज जेवायला काय आहे तुम्हाला सांगते, थांबा वेळ. खेकडी आज जेवणामध्ये खेकडी आहे आणि आमच्याकडे किवी बोलतात. हां, आणि आमच्याकडे दोन्ही बोलतात. हा कुठल्या गावात नाही मला नाही माहिती. आमच्याकडे किवी बोलतात. तर आजची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आम्ही आता दिवसभर काय करतो, कसं साफ करतो, कसं वाटण करतो, काय करतो, फलाना ढिक्काना सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तो कैसे बत्तीसी दिखा रहा है ससुरा. मला पण येतं. चावला मला. तो चावला. बरं. कट करणार मी कधी कट कर. मी काय करू? हा मी पकडतो ना ते. नको चावलं तर. आता तुला कुठे चावणार, मी पकडलंय ना. हे बघ, हे इथं खेकडा का मारते का? खेकड्याला कुठं मारते? मारायचं का आहे? अजून एक आहे का? पळेल ना तो, पळेल ना तो. अरे नाही पडत, तुला कुठं कट करू आता? अरे त्याने ते नांगीत धरलंय. अरे तुला पकडायचं की मला पकडायचंय? तुला फक्त इथून कट करायचं ना. काय कट करू? ऑलरेडी कटेड येते. कटेड येते. कवरा कैसा दिखा बाय कैसा तुम्हाला काटे खूप मोठा आहे. मला प्रश्न पडलाय, मी कसं कापू म्हणजे काढू का? No worries. काटना नाही रे बेटा. नाही तो घालून घे. डिस्कवरी चॅनलवर आता. पळेल तो प्रवीण घरामध्ये. पळेल तो सगळे आधी तू पिसायचं. पाणी टाकू का त्याच्यात, म्हणजे नाचताना दिसते. हा, पाणी टाकतो. व्हिडिओ पण काढणार. सो गाईज तिकडे तर साफ करून झालेले. आता मला ह्याला फोडायचं. पण कसं फोडते म्हणजे मला येत नाही, पण मी फोडायचा प्रयत्न नक्कीच करते. थांबणार नाही नवीन. कसं फोडायचं? काय कसं फोडायचं? तू तर बोलली मला येतं. होय होय खोलला येतं मला. येतो कळलं ना. आता ही घाण याच्यातली ती साफ करायची. ब्रशने पण येतं कर. ते टाकून घे. हे टाकून घे. हे टाकून दे. असं टाकून दे. अभी साइड पे डस्टबिन आहे. हे कचरा
जमेल तू साईडला ठेव ना, त्याच्यात डायरेक्ट पुढे टाकते. मला खोलायचं कसं ते जायचं? आता खोलं सगळंच ठेव. डोळ्यातून काढणार. कडक किती आहे? डोळ्यातून काढायचं. माझे डोळे बघितलेस तू? ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. वासुदेव आलाय. जा. आपण खोलला सक्सेसफुली दुसरा. तेव्हा ही जी घाण आहे ना ती काढायची. कोणती? ही घाण आहे. नाही ती घाण नाही. अरे गाईस ही घाण आहे का नाही मला सांगा. हे तुला खाऊ बाव हे टाकलंस? खायचं भाव वाटतं तुला? हे टाकलंस का ठेवलंस? टाकायचंय जे काढलं नाही. मला माहिती नाहीये. पण मी करते ना प्रयत्नांशी तुला फक्त परमेश्वर. खायचं माहिती. हो माहिती मला खायचं. तो साला बहुत नीच आदमी है. सो इथे ना मी सगळं असं साफ वगैरे करून ठेवलं. हे मी मिक्सरला वाटणार आहे, हे रश्श्यामध्ये टाकणार आहे आणि याच्यामध्ये मी आता बेसन करणार. तर बेसन भरण्यासाठीच मी इथे बेसन भाजून घेतलं आहे. थोडा कांदा आणि कोथिंबीर कापून ठेवलं आहे आणि हे ना याचं वाटण करणार आहे आता. त्याच्यासाठीच मी ते खोबरासुद्धा भाजायला घेतला आहे. आणि हा मी खोबऱ्याच्या वाट्या वगैरे कॅरी करत नाही. ते तोडा मोडा मग त्याचं वाटण करा. मी डायरेक्ट ना हे असं डेझिनेटेड कोकोनट आणते, म्हणजे चुरा मिळतो खोबऱ्याचा. पटकन इझिली होतं. कधी फ्रीजमधनं काढा कधी वापरा असं. त्यामुळे मी असं वापरते, बरं जातं. आता टाकणार आहे चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. हे टाकल्यानंतर ना मी याच्यामध्ये ही आलं लसणाची पेस्ट मी बनवून ठेवली आहे ती टाकणार आहे, 1 चमचा भर तरी. आणि इथे मी वाटण बनवून ठेवलेलं होतं मागचं, सेम पद्धतीचं सेम वाटण आहे हे बनवून ठेवलं होतं. हे सुद्धा मी याच्यात आता टाकणार. हे पण चमचाभर मी टाकून घेणार. आणि आता आपण याच्यात मसाले घालणार आहोत. त्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, हवा सुटली खिडकी पण खूप छान हवा येते. 1 चमचाभर धना पावडर आणि बेसन तिखट बनवण्यासाठी 1 चमचाभर घरचं लाल तिखट. हे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते एक गंमत. हे माझ्या मम्मीचं आहे, हे माझ्या नंदेने दिलेलं आहे. सो मी थोडं थोडं हे दोन्ही घालणार आहे. खूप छान चालेल. आणि आपल्या चवीनुसार मीठ. आपण याच्यात सुद्धा मीठ घालतो ना, त्यामुळे रस्सा बनवताना ना खूप कमी मीठ घालायचं. आणि आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत. ही आपल्या खेकड्यांसाठीची स्टफिंग असणार. थोडंसं पाणी सुद्धा घालून आपण हे घट्ट असं मळून घेणार आहोत आणि खेकड्यांमध्ये भरणार आहोत. मासा येतात ते नको असतं ते मी कट करेन. अशी घट्ट घट्ट स्टफिंग करून घ्यायची आपल्याला खेकड्यांसाठी. ते घट्ट भिजवायचे, पातळ नाही करायचं. तर हे मी भरते ते मी तुम्हाला दाखवते. मोठा खेकडा आहे सो याच्यामध्ये थोडं जास्त लागतं. असं काहीच मी भरून घेतलं.
थोडं माझं एक्स्ट्रा उरलं आहे, तर मी या मोठ्या खेकड्यामध्येच भरून टाकते. आपले हे भरून झालेले आहेत खेकडे, तर मी साईडला ठेवून घेते आणि आता रश्श्याच्या तयारीला लागते. इथे ना आपला मस्त कांदा पण परतून झाला आहे. यातनं ना इतका भारी स्मेल येतो, काय सांगू तुम्हाला. आता मी हे काढून घेणार आहे आणि हे आता थंड करायला साईडला ठेवून देणार आहे. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूयात. तर फोडणीसाठी ना मी इथे लसूण चेचून ठेवलं आहे, थोडंसं टॅमॅटो घेतलं आहे आणि कोकम घेतलेत आणि इथे मी वाटण वाटून घेतले, जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ते सगळं वाटण. मी म्हणजे माझे 2 भांडे भरले, तर एक मी काढून ठेवलं आणि एक म्हटलं आता इथे वापरूया. तर आता फोडण्याची सुरुवात करते. आता आपण लसूण घालणार आहोत. लसूण घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये वाटण घालणार. सगळं वाटण वापरते माझ्या अंदाजे. आणि आपण इथे हे टमॅटोसुद्धा टाकणार आहोत, जेणेकरून हे छान मऊ होतील. आणि आता हे मी झाकून ठेवणार आहे, म्हणजे ते आपली त्याची ग्रेव्ही छान मऊ पडून जाईल. तर ना आता हे थोडंसं टमॅटो मऊ पडलेलं आहे. आता आपण याच्यात मसाले घालू. हळद जाईल याच्यात अर्धा चमचा. आणि मग अशी मी तुम्हाला जसं सांगितलं, एक मम्मीकडचा एक ताईकडचा हा चमचा भरून मसाला घालणार. थोडं तिखटच पाहिजे मला, सो मी हा पण थोडा जास्तच घालणार. छान आता मी मिक्स करून घेणार आणि ह्याला तेल सुटेपर्यंत झाकून ठेवणार आहे. तेल सुटलं नाही तर मग आपण याच्यामध्ये खेकडे टाकून घेणार. आता आपण याच्यामध्ये हे सगळं टाकून घेणार. सध्या मी तर एवढंच टाकणार आणि हे आपण मिक्स करून घेणार. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण मगाशी जे पाणी मिक्सरला वाटलं ना, त्याचं मी सगळं पाणी ते काढून घेतलं आहे. म्हणजे आपण काही टाकून देणार नाही, सगळं आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहोत, आपण ते काहीच टाकून नाही. आपण हे पाणी याच्यामध्ये टाकून देणार आहोत आणि ह्याला छान ना उकळी काढून घेणार. आणि तोपर्यंत आपण काय करायचं आहे ना, हे जे दिसतंय हे ज्या नांग्या आहेत ह्याचं आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि ह्याचं ना पाणी काढून ह्या कालवणामध्ये टाकणार आहोत. त्याच्याने खूप छान चव येते. झालंय उकळी काढून. तर ना आपण हे सगळं गाळून घेतलंय. आता आपण हे या रश्श्यामध्ये टाकणार. हे जे मागे दिसतंय ना, हे आपण नाही घेणार आहोत, नाहीतर ना रस्सा कचकचणार आपली. त्यामुळे व्यवस्थित गाळून घ्या.
रस्सा कचकचू शकतो याच्याने, सो आपण हे नाही घेणार. आता मी ना ह्यात पाण्याची कन्सिस्टन्सी वाढवून घेते जेणेकरून चांगला रस्सा आपल्याला मिळेल. तुमच्या अंदाजे तुम्ही याच्यात पाणी घालू शकता. आणि आता मी याच्यामध्ये हे पेंदे जे आहेत ते सोडणार आहे एक एक करून. आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. तर ना आता आपण याच्यात मीठ घालूयात. आणि मीठ ना तुमच्या चवीनुसार मीठ घाला, कारण आपण ह्याच्यात सुद्धा मीठ घातलेलं आहे. आणि त्याच्यासुद्धा म्हणजे मिक्स होऊ नये आणि जास्त खारट होऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला सांगते. बाकी तुमच्या अंदाजाने तुम्ही याच्यात मीठ घालू शकता. आपण याच्याबरोबर कोकमसुद्धा घालणार आहोत. आणि ह्याला एक छान उकळी काढून घेणार आहोत. ह्याला एक उकळी आली की आपण याच्यामध्ये हे भरलेले खेकडे सोडणार आहोत. तर ना इथे मस्त ना खूप भारी अशी उकळी आली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये भरलेले हे खेकडे सोडणार आहोत बेसनाचे. आणि आपण ह्याला 15 ते 20 मिनटं अजून उकळी काढून घेणार आहोत, जेणेकरून बेसन खूप छान शिजेल आणि पोटाला डाजणार नाही. तर आपण बारीक गॅसवरती मस्त छान शिजवून घेऊया. तोपर्यंत मी या बाजूला भाकरी टाकून घेते. आणि मस्त आजचा बेत रविवारी मी वाया जाऊन देणार नाहीये. खेकडा आपला तयार आहे. मी ताट वगैरे वाढून घेतलंय. कसं दिसतंय मला नक्की सांगा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की खूप छान. संडे भाई वाया कसा जाऊन देऊ मी. सो गाईज माझं जेवण बनवून झालेलं आहे. तर ना 2 वाजलेत. सकाळी 9:30ला समथिंग गेलो होतो. तिथनं खेकडी आणली, सगळे साफ वगैरे केली, सगळं झालं, फलाना ढिंकाना सगळं केलं. आणि आता ते बनवलंय. इतका तामझाम असते तुम्हाला माहिती आहे. आता कसं दिसतंय, कसं झालंय हे तुम्ही मला नक्की व्हिडिओच्या एंडला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करते की ते कसं झालं. खूप टेम्पटिंग दिसतंय मला. आता तुमच्याशी काही बोलवत सुद्धा नाही आहे. मला असं वाटत झालंय मी कधी खाते, कधी इतकी भूक लागली आहे मला. तुमच्यासोबत आता मी माझी रेसिपी शेअर केलेलीच आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर द वॉचिंग.